ही काळाची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, आमची संपत्ती म्हणजे पैसा संपत्ती नाहीये. आमची संपत्ती म्हणजे फक्त तुमच्या टाळ्या ही संपत्ती आहे. त्यामुळे टाळ्या अशा वाजवा, टिकल्या वाजवल्यावर टाळ्या वाजवू नका. आता नाही, ज्यावेळी होईल त्यावेळेला. मी मगाच्या धरणं बघतोय, तुमच्यात सुद्धा वक्ते चांगले चांगले, पण टाळ्या का कमी पडतात मला काही कळेना. असं म्हणतात की टाळ्या वाजवल्यानं आयुष्य वाढतं. मग जर तुम्हाला जर आयुष्य वाढवून घ्यायचं असेल तर टाळ्या वाजवा, एवढीच विनंती करतो. ज्या मातेने एक नाही तर दोन छत्रपती घडवले, ज्या मातेने एक नाही तर दोन छत्रपती आपल्या स्वराज्याला दिले, आपल्या महाराष्ट्राच्या मातीला दिले, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. मित्रांनो, दुधाचा अभिषेक करून काहीच होत नसतं. दुधाचा अभिषेक करून काहीच होत नसतं. रक्ताचा अभिषेक केल्याशिवाय काहीतरी मिळत नसतं. असं रक्ताचा अभिषेक करून आपल्याला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा आणि रणांगणात एका पायावर घोडा फिरवणारा, 350 लढायांपैकी एकाही लढाईत पराभूत न झालेला असा एकमेव योद्धा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या सर्वांना प्रथमतः मी तुम्हाला टाळ्यांच्या कडकडाटासह अभिवादन करतो. आपल्या हा महाराष्ट्राचा विचार केला तर 450 वर्षापूर्वी आपला हा महाराष्ट्र अंधारात बुडून गेलेला होता. आपल्या हा महाराष्ट्रावर आदिलशहाचं, आपल्या महाराष्ट्रावर निजामशहाचं, आपल्या महाराष्ट्रावर कुतुबशहाचं, आपल्या महाराष्ट्रावर मुघलशहाचं राज्य होतं. इथली रयत अन्यायानं अत्याचारानं भरडून गेली होती. या रयतेला कुणीतरी एक वाली हवा होता. या रयतेला कुणीतरी एक सूर्याचं तेज देणारा, या अन्यायातून या अत्याचारातून बाहेर काढणारा कोणीतरी एक माणूस हवा होता. कुणीतरी एक युग पुरुष हवा होता. आणि तो युग पुरुष 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मला सांगा, जन्म झाला म्हणजे राजा झाला का? जन्म झाला म्हणजे राजा झाला का? त्यासाठी त्यावर कसे संस्कार करण्यात यायला हवेत, ते संस्कार राजमाता जिजाऊंनी केले. हे महत्वाचं आहे. आपण आपल्या मुलांना संस्कार देतो काय आणि दिलं काय पाहिजे, आणि आऊसाहेबांनी राजांना काय दिलंय हे समजून जर आपण घेतलं तर आपली जी तरुण पिढी बिघडत चालली ना, ती बिघडणार नाही. ते समजून घ्या. ठरलं असं होतं, शहाजी राजांना 2 पुत्र, एक संभाजी आणि दुसरं शिवाजी महाराज. एका पुत्राने कर्नाटकातील बंगळूर मधून राज्य निर्माण करायचं आणि धाकट्या शिवाजीने पुण्यातून राज्य निर्माण करायचं, आणि उद्याच्याला हे 2 राज्य एकत्र करून मोठं स्वराज्य निर्माण करायचं. यासाठी शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना पुण्याकडे यायला निघाले. पुण्यात लाल माल बांधून ठेवलाय. शहाजी राजे सांगतात तुला राज्य निर्माण करायचंय पुण्यात जाऊन, पण 12 वर्षाच्या त्या शिवाजी महाराजांना शहाजी राजे देत आहेत काय 12 वर्षी येताना पुण्याकडे? आपण आपल्या मुलांना 12व्या वर्षी काय देतो? 6वी 7वी महाराजांचं वय त्यावेळेस शहाजी राजे म्हणजे एक पिता आपल्या पुत्राला देतोय काय? शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दिला एक भगवा ध्वज. राज्य निर्माण करायला पोरग चाललंय, पोरग 12 वर्षाचा आहे. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दिले काय? एक भगवा ध्वज, आणि सांगितलंय हा भगवा ध्वज श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज रामकृष्ण हरी म्हणत जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, आणि उद्या त्याला हाच भगवा ध्वज तुमच्या वारकऱ्यांचा होऊ द्या. यासाठी एक भगवा ध्वज दिलाय. सोबत दुसरं काय दिलंय? एक 4 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ दिलंय. 4 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ दिलंय. उद्या हेच मंत्रिमंडळ तुम्हाला प्रधानमंडळ बनवायचं आहे, त्यासाठी मंत्रिमंडळ दिलंय, आणि त्या मंत्र्यांची नावं दिली. सोबत दिलंय काय? सोबत दिले एक राजमुद्रा. त्या राजमुद्रेत लिहिलं होतं प्रतिपदक चंद्र लेखेव वर्धीश्व विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे आपल्या सगळ्यांना माहितीये, पण याचा अर्थ काय? चंद्र जसा कलेप्रमाणे वाढत जातो तसा शहाजीचा पुत्र शिवाजी याचं राज्य कलेप्रमाणे वाढत जावं, आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय व्हावं.
पोरग केवढा आहे 12 वर्षाचं. पिता स्वप्न काय बघतोय, माझा पोरानं एवढं राज्य निर्माण करावं की एक दिवस ते विश्वाला वंदनीय व्हावं. आपण आपल्या 12 वर्षाच्या पोराला काय सांगतो, अजून 2 वर्ष जाऊ दे, तुला मोबाईल घेऊन देतो. आणि आपण म्हणतो शिवराय घडत नाही. याने शिवराय घडणार आहेत का, याने संभाजी महाराज करणार आहेत का, ते समजून घेण्याची काळाची गरज आहे. तर हे राज्य निर्माण करायचं होतं, यासाठी आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आले. पण पुण्यात आल्यानंतर इथं होतं कोण, राज्य निर्माण करायचं म्हणल्यावर माणसं हवीत. पण इथं माणसं होती कुठं, तुम्ही म्हणणार इतकी माणसं गेली कुठे होती. इथं राज्य आदिलशाह होती, इथं राज्य निजामशाह होती, इथं राज्य मुघलशाह होतं. त्यांच्या भीतीपोटी माणसं डोंगर दऱ्यात पळून गेली होती. फक्त जगण्यासाठीच जगायचं आणि मरण्यासाठीच जगायचं, जीव वाचवण्यासाठीच जगायचं, एवढंच यांच्या देहात होतं. एवढंच, फक्त आपला जीव वाचला पाहिजे, या संकटांपासून जीव वाचला पाहिजे, यासाठी लोक डोंगर दऱ्यात पळून गेली होती. पहिल्यांदा महाराजांनी त्या लोकांना साथ घातली, या तुम्ही स्वराज्यात या. आणि त्यावेळी त्या रयतेनं, त्या जनतेनं राजांना प्रश्न विचारला, आम्ही स्वराज्यात येऊ, आम्ही राज्यात येऊ, पण आमची काळजी कोण घेणार, आम्हाला या अन्यायातून अत्याचारातून कोण बाहेर काढणार. आम्ही येऊ पण परत कोणीतरी येईल, परत कोणीतरी येईल आमच्यावर अन्याय करून जाईल, परत कोणीतरी येईल आमच्यावर अत्याचार करून जाईल, परत कोणीतरी येईल आम्हाला लुटून घेऊन जाईल. आम्हाला या अन्यायातून, या अत्याचारातून बाहेर कोण काढणार. आणि आऊसाहेबांनी सांगितलं, इथून पुढे तुमचा राजा समर्थ आहे, तुम्हाला अन्याय होऊन देणार नाही. आणि त्या भरवशावर गावाच्या गाव होऊ लागली, वाड्या वस्त्या होऊ लागल्यात, नवीन नवीन माणसं आऊसाहेबांच्या आधाराने, राजांच्या आधाराने पुण्यात येऊन स्वराज्यात राहू लागली. पण मला सांगा, येऊन राहिलं म्हणून सगळं होणार आहे काय. पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी करावं लागतं. ज्या वेळी आपण लढायला जाऊ, राज्य निर्माण करायचं आहे, पण त्या अगोदर जर पोट शाबूत असेल, तर पोट भरण्यासाठी आपल्याकडे अर्थव्यवस्था असेल, तर आपण लढू शकू. राज्य उभा करणं सोपं असतं, पण राज्य टिकवणं हे अवघड असतं. यासाठी महाराजांनी एक योजना आखली होती. या योजनेतून की रयत आऊसाहेबांकडे येऊन म्हणाली, आम्ही तुमच्या भरोशावर आलो तर खरं, पण आम्ही खावं काय, आम्ही प्यावं काय. तेव्हा महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था स्थापन झाली, जिचं नाव होतं स्वराज्य. आणि त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे. याच्यातून शेतकऱ्यांना बी बियाणं आणि बैलजोड्या मोफत दिल्या गेल्या. शेतकरी शेती करायला लागला. राज्य निर्माण करायचा हे खरं आहे, परंतु राज्य निर्माण करताना अगोदर पोट भरलेलं असलं ना, तर राज्य निर्माण होतं. त्यासाठी पहिल्यांदा शेती अवलंबले. आपण ऐकतो की ज्यांच्या हातामध्ये नांगर होता, त्यांच्या हातात तलवारी दिल्यात, पण तलवारी देण्या अगोदर त्यांनी शेती तर केली पाहिजे. त्यासाठी या बैलजोड्याने बी बियाणं मोफत दिलं. रयत जगली पाहिजे, रयत वाचली पाहिजे. आणि रयतेनं जाऊन पेरणी केली, रयतेनं जाऊन पेरणी केली, पिकं ही तरारून आली, पिकाला हाता एवढी कंस लगडली. पण पुन्हा एक समस्या त्यांच्या पुढे उद्भवली. पुन्हा ती रयत राजांकडे आले, आऊसाहेबांकडे आले. राजांना सांगू लागले की रयत, तुम्ही बैलजोड्या दिल्या, तुम्ही बी बियाणं दिलं, आम्ही पेरणी ही केली, पिकाला हाता एवढी कंस सुद्धा लगडली. पण रानटी जनावर त्या पिकात घुसू लागले, सर्व पीक जमीन दोस्त करू लागले. काहीतरी करा, काहीतरी करा. आणि त्यावेळी राजांनी एक योजना आखली आणि गावागावात दवंडी देण्यात आली. जो कोणी प्राण्यांची शिकार करेल त्याला तलवार आणि सोन्याचं गड बक्षीस म्हणून दिलं जाईल. ही योजना सर्व गावागावात आखली, सर्व गावागावात दवंडी देऊन सांगितलं. गावागावातली तरुण तडफदार पोरं बाहेर पडली, रात्रभर जागू लागली, दिवसा जागू लागली. एखादं जनावर त्या पिकात आलेल्या दुसऱ्याला दिसलं तर त्याची शिकार करू लागली. लाल मला देऊन आऊसाहेबांना दाखवू लागली. आऊसाहेबांना दाखवून त्या पुढून सोन्याचं कड आणि तलवार बक्षीस म्हणून मिळवू लागली. यातून 2 गोष्टी साध्य झाल्या. एक, पिकाचा तर बंदोबस्त झालाय, आता जनावर पिकात
नाही, पण दुसरं राज्य निर्माण करायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. त्यासाठी लागणारी जी फौज होती, त्यासाठी लागणारं जे सैन्य होतं, ते सैन्य आपोआप गोळा झालंय, ते सैन्य आपोआप स्वराज्यात येऊ लागलंय. या दोन योजना महत्वाच्या होत्या. राज्य निर्माण करणं जास्त महत्वाचं नसतं, पण राज्य राखणं, राज्य टिकवणं, राज्य वाचवणं, स्वराज्याचं सुराज्य करणं हे महत्वाचं असतं. आणि ते माझ्या राजाने केलंय असं मला तरी वाटतंय. कारण पोटाची जर खळगी भरलेली असली, रयतेला जर पोट भरून अन्न मिळत असलं तर रयत लढू शकते, हे राजांना माहिती होतं. असंच एकदा रात्री 1:30 वाजता 4-5 मुलांचा गोळका लालमहालाच्या पायथ्याशी आला आणि त्या पाढेकऱ्याला तिथल्या म्हणू लागला, आम्हाला आऊसाहेबांना भेटायचं आहे, आम्हाला राजांना भेटायचं आहे, काहीतरी करा तुम्ही. पाढेकरी म्हणला, सकाळ होऊ द्या, मी तुम्हाला सकाळी त्यांना भेटवतो. मला सांगा, तरुण पोरं कुणाचं ऐकतात का? नाही, ते त्यांचंच खरं करतात. तसंच तीही पोरं ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, काहीही झालं तरी आम्हाला राजांना भेटायचं आहे, काहीही झालं तरी आम्हाला आऊसाहेबांना भेटायचं आहे, तुम्ही आम्हाला भेटवा त्यांना. याच वेळी हा सगळा गोंधळ ऐकून आऊसाहेब स्वतः जातीने बाहेर आल्या आणि म्हणाल्या, काय रे पोरांनो, काय चाललंय हे? त्यावेळी त्यातला एक तरुण तडफदार पोरगा उठला, पुढे आला आणि राजांना आणि आऊसाहेबांना म्हणू लागला, राजा तुम्ही दोन्ही दिनवर जो कोणी प्राण्यांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं आणि तलवार बक्षीस म्हणून दिली जाईल. ही काय जनावर घेऊन चालूया? आऊसाहेबांनी आणि राजांनी त्या जनावरांकडे पाहिलं आणि राजांनी आणि आऊसाहेबांनी त्या पोराला विचारलं, तुला एवढ्या रात्रीच आम्हाला का भेटायचं होतं? तुझं सकाळ आला असता तर आम्ही तुला सोन्याचं कडं आणि तलवार दिलं असतं का? तेव्हा तो पोरगा, त्या पोराला हुंदके फुटले, त्या पोराच्या डोळ्यात गळगळ अश्रू वाहत आले आणि तो पोरगा त्यांना सांगू लागलाय, सोन्याच्या कड्यासाठी आणि तलवारीच्या मोहापायी नाही आलो आऊसाहेब, मी आलोय तुमच्या शाबासकीच्या थापासाठी. ज्याच्या वेळी तुमची शाबासकीची थाप पाठीवर पडते ना, त्यावेळी 100 हत्तींचं बळ येतं. त्या शाबासकीच्या थापासाठी आलोय आऊसाहेब. आणि हे खरं आहे, ज्या मातीत मुलांचं कौतुक केलं जातं, ज्या मातीत मुलांना नावाजलं जातं, त्याच ठिकाणी मुलं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. तो इतिहास घडवण्यासाठी इथं मी आलोय. तो इतिहास घडवायसाठी ते कौतुक करणं हे गरजेचं असतं, त्यासाठी मी आलोय असा तो मावळा आऊसाहेबांना सांगतोय. आऊसाहेब पुढे झाल्या आणि आऊसाहेबांनी त्या मुलाचे डोळे पुसले आणि आऊसाहेब विचारू लागले, काय रे पोरा, कुठून आलास तू? तुला एवढं ज्ञान आहे, शाबासकीच्या थापासाठी तू आलाय, कुठून आलाय तू? काय नाव तुझं? तेव्हा तो पोरगा सांगू लागला, म्या उमरठून आलोया, माझं नाव आहे तानाजी मालुसरे. आणि हा ताना जो आऊसाहेबांचा झाला, हा ताना जो स्वराज्याचा झाला, हा ताना जो राजांचा झाला, तो गड आला पण सिंह गेला, तिथपर्यंत राजांचाच राहिला. मला सांगा, एका शाबासकीच्या थापेवर मिळालेला तानाजी जर मरेपर्यंत आऊसाहेबांचा, मरेपर्यंत स्वराज्याचा, मरेपर्यंत जर राजांचा राहत असेल तर आपण आपल्या मुलांचं कौतुक का करू नये? ज्या मातीमध्ये कौतुक केलं जातं ना, त्याच मातीमध्ये पोरं महान होतात. त्यामुळे पहिल्यांदा पोरांचं कौतुक करायला शिका. आपण सदैव पोरांना नावच ठेवत आलोय, तू असं करतो, तू तसं करतो, पण त्यातील गुण शोधून त्याचं जर त्याच्यावर कौतुक केलं ना तर पोरं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे आज ते कौतुक करणं गरजेचं आहे. राजांनी हा सगळा स्वराज्याचा जो खेळ मांडला होता ना, यासाठी मावळे असणं गरजेचं होतं. त्यामुळे हा स्वराज्याचा खेळ कोणाला कळू नये म्हणून राजे जंगलात जायचे आणि जंगलात जाऊन युद्धाचा सराव करत होते. आणि बाहेर, झाडाच्या बाहेर एक पोरगा उभा करत होते की आज युद्धाचा सराव चालू आहे, आज ढाल आणि तलवारीचा जो सराव चालू तो बाहेर कोणाला कळू नये म्हणून झाडावर एक पोरगा उभा करायचे आणि त्याला सांगायचं, जर जंगलाच्या दिशेने कोण एखादा माणूस येताना दिसला, एखादं कोण जनावर येताना दिसलं, एखादं काही येताना दिसलं तर तू फक्त आम्हाला आज सांग, बाहेर कोणाला कळता कामा नये की आज आपलं काय चाललंय. त्यासाठी एक बाहेर पोरगा उभा करायचे आणि आता युद्धाचा सराव करायचे. तेच प्रशिक्षण लढाईच्या वेळी वापरायचं आणि स्वराज्य निर्माण करायचं असं ठरलं होतं. एके दिवशी आज युद्धाचा सराव चालू असताना बाहेरून एक अनोळखी पोरगं जंगलाकडे येताना दिसलं. बाहेर गाडा वाचणार या पोरानं उभे मोराचा आवाज काढला. आज राजांना काय आलं, बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येते. त्यावेळी राजांनी युद्ध
युद्धाचा सराव थांबवला आणि तिथं दुसऱ्या कोणत्या तरी खेळाचा सराव सुरू केला. ते आत आलेलं पोरग आत गेलं, जिथे खेळत होती तिथे गेलं आणि राजांना जाऊन म्हणालं, राज मला पण घ्या की तुमच्या स्वराज्यात सामील करून, मला पण घ्या की तुमच्या खेळात सामील करून. मी आधी खेळतो की राज, मी आधी लढतो की राज. राजांनी तेव्हा त्याला प्रश्न विचारला, तुमच्यात कोणता गुण आहे त्यामुळे तुला आम्ही आमच्या खेळात सामील करून घेऊ. तो म्हणाला, तो गुण काय मला माहिती नाही, पण तो गुण काय मला माहिती नाही, पण मला तुमच्यात सामील व्हायचं आहे एवढंच मला माहितीये, मला फक्त तुमच्यात सामील करून घ्या. राजे म्हणाले, ठीक आहे, तू उद्यापासून ये. तो पोरगा परत माघारी जायला निघालाय. 4 पावलं पुढे गेला आणि वळून राजांना म्हणतोय, राजा तुम्ही जो बाहेर पोरगा उभा केलाय ना, त्याला सांगा या दिवसात मोर ओरडत नाही. राजांनी विचारलं, तुला कसं काय माहिती की या दिवसात मोर ओरडत नाही? तो म्हणाला, मला प्राण्यांचं, मला पक्ष्यांचं, मला निसर्गाचं सर्व ज्ञान आहे. राजांना वाटलं माणूस कामाचा आहे. राजाने त्या माणसाला ठेवून घेतलं आणि तो माणूसच पुढे हे खात्याचा प्रमुख ठरला, जो आपल्याला बहिर्जी नाईक शिवराय यांचा आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे बहिर्जी नाईक. आता मला सांगा, आपल्यातला महासत्ता अमेरिका देश आहे, बरोबर आहे. अमेरिकेत नासा नावाची संघटना आहे आणि नासा नावाची संघटना ही जगभर गुप्तहेर म्हणून काम करते. त्या नासा नावाच्या संघटनेच्या प्रमुखाला विचारलं, तुमचा देश महासत्ता आहे आणि तुम्ही सर्व जगभर काम करताय गुप्तहेर संघटनेचं, नेमकं तुम्ही तुमच्या यशाचे रस्ते काय? तेव्हा तो प्रमुख त्यांना सांगतोय, माझे यशाचे रस्ते तुम्हाला सांगू, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय. मी बहिर्जी नाईकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय. जर बहिर्जी नाईकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर अमेरिकेतला देश महासत्ता होत असेल तर मला सांगा, महाराज भारतात जन्माला आले, त्यातल्या त्यात आपलं नशीब आहे, महाराज महाराष्ट्रात जन्माला आले. आपण जर आपला अभ्यास केला तर आपण का महासत्ता होऊ शकत नाही? घडलंय असं, आपण जेवढा आपला अभ्यास केला नाही, आपण जेवढा राजांच्या चरित्राचा अभ्यास केला नाही, तेवढा आपला अभ्यास परकीयांनी केलाय आणि त्या अभ्यासाच्या जीवावर आज ते महासत्ता बनले. तर आपणच जर आपला अभ्यास केला, आपणच राजांची युद्ध नीती, आपणच राजांची न्याय नीती, आपणच राजांची सामाजिक नीती जर वापरली तर मला तर नाही वाटत की आपला देश महासत्ता होण्यापासून कोण रोखू शकेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा माणूस, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष आपल्यात जन्माला येऊन गेला आहे. पण दुर्दैव आहे आपलं की आपण त्यांचाच अभ्यास करत नाही. आपल्या पाठ्यपुस्तकात फक्त 4थीलाच महाराजांचा पोर्शन शिकवला जातो, तिथून पुढे महाराजांचं मॅनेजमेंट ज्या वयात शिकवायला पाहिजे त्या वयात मिळत नाही. म्हणून आपल्याला ही दुर्दैवाची स्थिती आहे मित्रांनो. हे राज्य निर्माण व्हावं, हे स्वराज्य निर्माण व्हावं, यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. स्वराज्यावर सर्वप्रथम फतेखान 5000ची फौज घेऊन चालून आला. राजांनी त्याचा स्वतः जाऊन पराभव केला आहे. आणि राजे काय सांगतायत मला सांगा, कोणताही सरदार स्वराज्यावर चालून आला त्याच्या वेळी राजे स्वतः जाऊन त्या आलेल्या शत्रूचा पराभव करतायत. स्वतः राजा जात आहेत. कोणताही राजा स्वतः जात नाही, अगोदर सरदार लावतो आणि मग स्वतः जातो. आपला एकमेव राजा आहे की जो संकटांशी स्वतः जाऊन भिडतोय. आपला एकमेव राजा आहे की जो संकटांना स्वतः जाऊन सामोरे तोंड देतोय. कोणत्याही सरदाराला लावत नाही, कोणत्याही वीराला, कोणत्याही युद्ध म्हणजे जो युद्ध करतोय त्याला पाठवत नाही. राजा आपला स्वतः जातोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जीव डोक्यात घालायचा तर स्वतःचा घालायचा. राज्य निर्माण करायचं असले ना तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जीव वाचवण्याची स्पर्धा लागते. म्हणजे कोरोना नावाचा एक रोग आला, सर्वजण 4-4 हात लांब पडत होते. तर मी कोरोनापासून वाचावं, एकमेव असं राज्य आहे जिथं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा लागत होती. एखादी कोणतीही मोहीम काढायचा तर प्रत्येक जण म्हणायचा, राजा मी या मोहिमेवर जातो, राजा मी या मोहिमेवर जातो, मी लढतो, मी मरतो. जगातला एकमेव शिवकाळ असा आहे जिथं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा लागते. असा एकमेव काळ आहे. तो काळ समजून घेणं याच्या काळाची गरज आहे असं मला मित्रांनो वाटतंय. त्यानंतर स्वराज्य वाढत होतं, स्वराज्य फुलत होतं, स्वराज्य बहरत होतं. त्यावेळी स्वराज्यावर अफजल खान नावाचा संकट राक्षस स्वराज्यावर चालून आलाय. स्वराज्य नुसतं बोलतय, स्वराज्य नुसतं बहरतय, तोपर्यंतच हा स्वराज्यावर चालून आलाय. स्वराज्यात त्यावेळी फौज आहे 7500.
स्वराज्यात फौज आहे 7,500. अफजल खान 40,000ची फौज घेऊन चालून आलाय. महाराज म्हटले का आता त्याची 40,000 आहे, आपली 7,500 आहे, त्याचा आपला सामोरे सामोरे युद्ध होणं कठीण आहे. राहू दे, आपण कुठेतरी निघून जाऊया, या संकटांपासून लांब पडूया आणि आपण परत कधीतरी याचा पाठलाग करूया. नाही, आपण ज्याच्या वेळी आपल्या आयुष्यात संकट येतात त्याच्या वेळी आपण माघार घेतो. आपण म्हणतो या संकटाशी भिडाय नको, पण माझा राजा कोणत्याही परिस्थितीत संकटाशी भिडतोय, संकटाशी लढतोय, संकटाशी दोन हात करतोय. कारण स्वराज्य घडवायचं आहे, इथल्या रयतेला अन्यायातून अत्याचारातून बाहेर काढायचं आहे. राजांकडे फौज आहे 7,500, अफजल खानाचे 40,000 आहे. महाराज म्हणू शकले असते कशाला याच्या नादी लागायचं, आपलं डिपॉझिट पण राहणार नाही, कारण आपली 7,500 आहे, त्याची 40,000 आहे. जर समोरासमोर युद्ध झालं तर हाड सुद्धा सापडणार नाही. पण राजांनी युद्ध तंत्र काय आपलं हे समजून घ्या. त्यावेळी ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय, महाराज कुठे आहेत? महाराज आहेत राजगडावर. त्यांची पहिली पत्नी महाराणी सईबाई यांची तब्येत खालावले. त्यावेळी महाराजांनी कुटुंबाचा विचार केला नाही. महाराजांनी त्यावेळी अफजल खानाशी लढण्यासाठी निवडलाय प्रतापगड. आता प्रतापगडच का? प्रतापगडला किती जण गेले तो? हात वर जरा. लयच कमी गेलेत की काय? म्हणजे हेच विषय येतो. आणि मला सांगा, बाहेरच्या ठिकाणी फिरायला आपण दरवर्षी जातो, बरोबर आहे? बाहेरच्या ठिकाणी आपण मला वाटते कोणत्या ना कोणत्या देवाला वर्षातून महिन्यातून सदैव जात असतो का? देवाला आपण जातो, पण राजांच्या किल्ल्यावर आपण जात नाही. हे दुर्दैव आहे. मला सांगा, ज्याच्यामुळे देवच देवळात राहिलाय, ज्याच्यामुळे देव देवळात आहे, आणि जर तो राजा जन्माला आला नसता तर ज्याच्यामुळे देव देवळात सुद्धा राहिला नसता, असा तो राजा आहे. आपण देवाला जातो, पण आपण आपल्या राजांच्या गडावर भेट देत नाही. हेच आपलं दुर्दैव आहे. प्रतापगडाचा जर विचार केला तर प्रतापगड हा निव्वळ डोंगर दऱ्यातील किल्ला आहे. तिथं फौज फाटा घेऊन जाणं सोपं नाहीये. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोर आहे. अहो, माणसं तर सोडा, जनावर पक्षी सुद्धा तिथं जायला भेटतात. एवढं घनदाट जंगल आहे तिथं. सूर्यप्रकाशाची किरण सुद्धा जमिनीवर पडत नाही. असा महाराजांनी प्रतापगड निवडलाय. कशासाठी? अफजल खानाच्या भेटीसाठी. का? तर त्याची फौज जास्त आहे, आपली फौज कमी. या पहाड्यामध्ये, या पहाडी जंगलामध्ये जर अफजल खानाला बोलवलं तर तो समोरासमोर युद्धतंत्र करू शकणार नाही. यासाठी प्रतापगड निवडलाय. अफजल खानाला प्रतापगडाशी घेऊन येण्यासाठी खूप चाली खेळल्या गेल्या. त्याचा युद्धतंत्राचा आपण बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराजांनी प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग नुसार महाराज चालत होते. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला नाही तर त्याला आणला गेला. म्हणजे शत्रूला सुद्धा आपल्या चालीवर आणणं ही सुद्धा आपली म्हणजे एक प्रकारचा विजयच असतो. असं म्हणतात की विजय पहिल्यांदा रणात होत नाही, विजय पहिल्यांदा मनात होतो, पराभव पहिल्यांदा मनात होतो. त्यामुळे अफजल खानाचा पराभव महाराजांनी अगोदर मनातच केला. आता तुम्ही म्हणाल मनात पराभव करणं म्हणजे काय? अफजल खानाचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला. अफजल खानाचा हत्ती कसा मेला हे अफजल खानाला पण कळलं नाही. पण त्यावेळी अफजल खानाला असं वाटलं की आता आपला पराभव होत आलाय. कारण ज्याच्या वेळी युद्धाला जाताना त्या काळात हत्ती मरणं हे अपशकुन मानलं जायचं, हा पराभव मानला जायचा. महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. त्यानंतर महाराजांनी काय केलं? हत्ती तर मारला. अफजल खानाला वाटला की आपला पराभव होणार आहे, म्हणून अफजल खानाने आपल्या 60च्या 60 बायका लढायला येताना मारून टाकल्या. का? आजही विजापूरच्या बाहेर त्या 60 बायकांची कबर आहे. 60च्या 60 बायका त्याने मारून टाकले. कारण त्याला माहिती होता की आपला पराभव होणार आहे. त्यामुळे पराभव अगोदर रणात होत नाही, रणांगणात होत नाही, पराभव अगोदर मनात होतो. ज्याच्या वेळी आपल्याला खचल्यासारखं वाटतं ना त्याच्या वेळी समजून जायचं आता आपला पराभव होणार आहे. त्यामुळे मनातून खंबीर राहा. आणि आपण मनातून खंबीर केव्हा राहतो हे समजून घ्या. ज्याच्या वेळी आपल्या अभ्यासावर, ज्याच्या वेळी आपल्या नियोजनावर आपलं लक्ष असेल त्यावेळी आपण खंबीर राहतो. त्यावेळी वाटतं कसलं पण संकट असू द्या, या संकटाशी मीच झुंजणार आहे. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आलाय. भेटीचा तारीख ठरले 10 नोव्हेंबर 1659. अफजल खानासोबत तारीख किती ठरले? 10 नोव्हेंबर 1659 ला भेट होणार आहे. अगोदर 2 महिने अगोदर म्हणजे 5 सप्टेंबर 1659 ला महाराजांची पत्नी सईबाई
बुखारी यांचं निधन झाले. 2 महिने अगोदर आपली पत्नी गेले. आपला संभाजी हा पोरगा आईला पोरका झालाय आणि आपल्या तरी जीवाची पर्वा नाही. आपल्या एकुलत्या एका पोराची राजांनी पर्वा केली नाही. जगणार आहे का माहित नाही, लढणार आहे का माहित नाही, मरणार आहे माहित नाही, तरी सुद्धा फक्त लढायचा एवढंच माहितीये. जिंकू हरू मरू हे राजांना माहिती नाही, पण जनतेसाठी रयतेसाठी लढायचं आहे एवढंच राजांना माहितीये. आणि त्यासाठी राजे आले. 10 नोव्हेंबर 1659 ला भेट ठरली. दिवस ठरलाय, वेळ ठरले बरोबर 12:30 वाजताची. 12:30 वाजताच का 12:30 वाजता बरोबर सूर्य आपल्या माथ्यावर येतो. सूर्य आपल्या डोक्याच्या वर असतो. महाराज गडावरून खाली येणार आहेत. महाराजांनी गडावरून खाली येताना जर अफजल खानाच्या छावणीत बघायचं म्हटलं तर अफजल खानाच्या छावणीतल्या हालचाली स्पष्ट दिसाव्यात. पण अफजल खानाने जर वर पाहायचं ठरवलं तर सूर्याचे जे ऊन आहे, सूर्याची जी किरण आहे ती तिच्या डोळ्यात घुसावी, म्हणून त्याला काहीही दिसू नये. म्हणून निवडले वेळ 12:30 वाजताची. महाराज 12:30 वाजता महाराजांनी प्रतापगड सोडलाय आणि महाराज 2 वाजता त्या शामियान्यात आले. अफजल खानासाठी जो बाहेर शामियाना उभारला होता तिथे बरोबर महाराज 2 वाजता आले. आणि 2 वाजता आल्यानंतर महाराज पहिल्यांदा त्या शामियानाच्या बाहेर उभे राहिले. का तर आज सय्यद बनलाय. त्या सय्यद बनाला बाहेर यायला सांगितलं. पण मला सांगा, अफजल खानाच्या भेटीवेळी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत कोणाला घेतलंय? सोबत घेतलाय जीवामाला. जीवामालाच का तर पुढे सय्यद बनला कसा आहे म्हणून सोबत घेतलाय जीवामाला. सोबत घेतलाय संभाजी कावजी कोंढाळकर. संभाजी कावजी कोंढाळकरच का तर पुढे अफजल खान तसा आहे. म्हणजे जर पैलवान एकाच ताकदीचे असले तर कुस्ती रंगते. त्यामुळे सोबत घेतलाय संभाजी कावजी कोंढाळकर. संभाजी कावजी कोंढाळकर शिवरायांना कसा मिळाला ते एकाच मिनिटात सांगतो. राजे एका जत्रेला चालले होते आणि जत्रेला जाताना शिवरायांना एक हत्तीच्या ताकदीचा एक रानटी माणूस दिसला. राजांनी यसाजीला सांगितलं, जा जा त्या पोराला धर आणि माझ्यापाशी आणून घेऊन ये. यसाजी गेला, त्या पोराला धरला आणि राजांपाशी आणून उभं केलं. राजाने त्या पोराला विचारलं, काय रे पोरा, काय करतो तू? तेव्हा तो पोरगा म्हणाला, काय नाही, मी खातो पितो आणि झोपतो, दुसरं मला काही येतच नाही. राजाने त्याला विचारलं, तू स्वराज्यासाठी काम करशील का? तू रयतेसाठी काम करशील का? त्या पोराने विचारलं, काय करावं लागेल? तेव्हा राजाने सांगितलं, काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं, बस आडवं आलं की कापायचं, एवढंच काम करायचं. आणि हात पोरगा घेतलाय अफजल खानाच्या भेटी वेळेस. आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले. सय्यद बनाला त्या शामियानाच्या बाहेर उभं करण्यात आलं, बाहेर काढण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज शामियानाच्या आत आले आणि विचारलं, अफजल खानाने त्याच्या वकिलाला विचारलं, हे शिवाजी, दोन्ही वकिलांनी मान डोलवली. बरोबर शामियानाच्या चौकामध्ये दोन्ही उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान दोघेही उभे राहिले. अफजल खान शिवाजी महाराज पुढून चालत येत आहेत, अफजल खान इकडून चालत येतोय. आणि अफजल खान म्हणाला, आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. शिवाजी महाराज पुढे झाले, अफजल खान पुढे झालाय. बाहुसात सावली गेले, मिठी मारली गेली. अफजल खानाने शिवाजी महाराजांची मान आपल्या डाव्या बदलत दाबली आणि वरून कटारीचा वार केला. पण महाराजांनी अंगामध्ये लोखंडाचं चिलकत घातलं होतं, त्यामुळे महाराजांचा वार मोकळाच गेला. खान यरबडला. आपण वार करून सुद्धा महाराजांवर वार झाला नाही. एवढ्यात महाराजांनी त्या संधीचा फायदा साधून जे हातामध्ये वाघनखं खुपसली होती ती वाघनखं अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसली आणि अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खान जागा म्हणून ओरडला. अगोदर बाहेर काढलेला सय्यद बंडा पळत पळत धावत आला आणि महाराजांच्या डोक्यावर वरून वार केला. वरून वार केला नाही, करत होताच तोपर्यंत मागून जीवामाला पळत आला आणि त्याचा वार वरच्या वर उडवला. आणि इतिहासाने सुद्धा नोंद घेतली, दखल घेतली, होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी. मग आपल्याला कळतं की महाराजांचं नियोजन हे किती महत्वाचं असतं. महाराजांचं मायक्रो प्लॅनिंग हे किती महत्वाचं असतं. ज्या वेळी मला सांगा, जर जीवामालाला सोबत नेलं नसतं तर इतिहास काहीतरी वेगळाच घडला असता. महाराजांना प्रत्येक पावलावर मृत्यूच संकट आहे. प्रत्येक पावलावर मृत्यूच संकट आहे. पण या संकटातून प्रत्येक वेळी महाराज मार्ग काढतायत. प्रत्येक वेळी महाराज यशस्वी होत आहेत. कशाच्या जीवावर? फक्त सूक्ष्म अभ्यास आणि नियोजनाच्या जीवावर. मला सांगा, 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध केलाय. त्यानंतर महाराज कुठे गेले असतील?
महाराज म्हटले असतील की लय टेन्शन होतं काल, आता कुठेतरी फिरायला जाऊया. आपल्याकडे 10वीची परीक्षा झाली की पोरं म्हणतात आता खूप कंटाळा आलेला होता, आता कुठेतरी महिनाभर फिरायला जाऊया. अफजल खानाच्या नावाच्या संकटाला महाराजांनी फाडल्यानंतर महाराज कुठे गेले असतील? महाराजांनी विश्रांती म्हणून घेतली नाही. महाराजांना जो विजय मिळालेला होता त्या एका विजयाच्या जीवावर महाराज पुढे घेत चालले. पहिल्यांदा सातारा जिल्हा घेतल्यानंतर सांगली जिल्हा घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्हा घेतला. 1 डिसेंबर 1659 रोजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर भगवा फडकवलाय. भेट आहे 10 नोव्हेंबर 1659. म्हणजे या 20 दिवसात महाराजांनी 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रदेश महाराजांनी जिंकून घेतलाय. म्हणजे एक मिळालेला तुम्हाला विजय तुम्हाला एवढं यश प्राप्त करून देऊ शकतो, हे मला सांगायचं आहे. एका विजयाच्या जीवावर महाराजांनी एवढं सगळं घेतलंय. त्यामुळे आपण एक विजय मिळाला तर आपण हुरळून जातो. आपलं आयुष्य आता सफल झालं असं म्हणतो. एका विजयाच्या जीवावर सफल होणं हे बरोबर नाहीये. मला सांगा, आता नोकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे, बरोबर आहे. नोकऱ्या नाहीत आता सगळीकडे म्हणतात. महाराजांनी आणि असं म्हणतात की मराठी माणूस उद्योगात व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही. पण 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं व्यवसायात यशस्वी कसं व्हायचं. आज इथं तरुण पिढी मागच्या साईडला मला दिसते, आपल्याकडे नोकऱ्या नाहीत म्हणून बेरोजगार म्हणतात. पण व्यवसाय कसा करायचा हे 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय. झालं असं की समुद्रावर ज्याची सत्ता त्याचीच राज्यावर सत्ता, असं युद्धतंत्राचे एक तंत्र होतं, एक नियोजन होतं. महाराजांना जर आपल्याला समुद्रावर प्रवास करावा लागत असेल तर आपल्याला पोर्तुगीजांची परवानगी करावी लागत होती. आम्हाला समुद्रावर प्रवास करायचा आहे आणि जाऊ द्या. महाराज म्हणजे प्रदेश आमचा, देश आमचा, माती आमची, राज्य आमचं आणि परवानगी ह्यांची काय करायची. म्हणून महाराजांनी त्या समुद्रावर हल्ला केला. महाराजांनी समुद्र जिंकला. पण व्हायचं असं, आपल्याकडे जहाज नसायची, आपल्याकडे तोफा नसायच्या, आपल्याकडे दारू गोळा नसायचा. आपल्याला तो पोर्तुगीजांकडून, इंग्रजांकडून, डचांकडून विकत घ्यावा लागायचा. महाराज म्हणाले हे देतात तोपर्यंत ठीक आहे, पण यांनी देणंच बंद केलं तर आपण काय करायचं. यांनी देणंच बंद केलं तर आपण काय करायचं. यासाठी महाराजांनी मुंबई जवळ एक दारुगोळ्याचा कारखाना उभा केला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जहाज बांधणीचा कारखाना सुरू केला आणि महाराजांनी जहाज तयार केलं. ते जहाज पाण्यावर सोडण्यात आलं. त्याच्यावर तोफ ठेवण्यात आली की जहाज लढायला गेलं, पाण्यावर तरंगू लागलं. पण व्हायचं असं, ज्याच्या वेळी जहाज लढायला जायचं त्या तोफेतला दारुगोळा पुढे जायचा आणि जहाजावर दाब पडायचा, जहाज पाण्यात बुडलं जायचं आणि तिथं आपला पराभव व्हायचा. राजे म्हणाले याचा आपण विचार केला पाहिजे. राजांनी त्याचा विचार केला आणि राजांनी सांगितलं मी सांगतो तसं जहाज बनवा. राजाने त्याचा सूक्ष्म अभ्यास केला. राजे त्या कारखान्यात गेले आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज बनवा. राजांनी जसं सांगितलं गेलं तसं जहाज बनवलं गेलं आणि ते जहाज पाण्यावर सोडलं गेलं. पाण्यावर अत्यंत जलद गतीने पळणार आणि कितीही बोजा ठेवला तरी सुद्धा थोडं सुद्धा न डचमळणार असं विलक्षण जहाज राजांनी तयार केलंय. आणि ते जहाज ज्यावेळी लढायला गेलं त्यावेळी आपल्याला म्हणजे स्वराज्यात त्यावेळी विजय प्राप्त झाला. समुद्रावर आपली सत्ता बसली आणि इंग्रजांचं पत्र राजांना आलंय. आतापर्यंत आपण जहाज इंग्रजांकडून विकत घ्यायला लागायचे आपल्याला इंग्रजांकडून जहाज. त्या इंग्रजांचं पत्र राजांना आलंय. राजा तुम्ही बनवलेलं जहाज आम्हाला विकत देता का. एवढं विलक्षण जहाज राजांनी तयार केले. म्हणजे मला सांगा 350 वर्षांपूर्वी आपल्याकडे उद्योग व्यवसाय करण्याची क्षमता नव्हती का. व्यवसाय करण्याची क्षमता होती, परंतु आपण त्याचा अभ्यास केला नाही. ही आपल्या दुर्दैवाची गोष्ट आहे. 385 वर्षांपूर्वी शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना 385 वर्षांपूर्वी शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना विचार केला नाही जातीचा आणि पातीचा. शिवरायांच्या तलवारी पुढे नग नाचत नव्हता 7.5 मावळा. लढायला जाताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण त्याला अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा. कारण त्याला अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा. मला सांगा, हे राज्य निर्माण झालं. आपण म्हणतो हे राज्य व्हावे, तो श्रींची इच्छा. श्रींची इच्छा म्हणजे कोणाची इच्छा.
स्त्रीची इच्छा म्हणजे कोणाची इच्छा? आपल्या देवालयातील जिला आपण आई म्हणतो ना, त्या आईची इच्छा होती, म्हणून राजाने हे राज्य निर्माण केलं. त्यामुळे आज आई वडिलांची इच्छा पूर्ण करणं ही काळाची गरज आहे. पण आज होताना तसं दिसत नाही. अलीकडच्या काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढताना दिसते. त्यासाठी एक कवी मित्र, मराठवाड्यातला एक कवी खूप छान म्हणतो, आई बाप काढला घराबाहेर दारात रडते आई पण. बाप काढला घराबाहेर दारात रडते आई पण. घरातल्या बायकोला म्हणतो तुमच्यासाठी काही पण. घरातल्या बायकोला म्हणतो तुमच्यासाठी काही पण. अरे त्या आईने लोकच व्हावा म्हणून किती केले नवस. अरे त्या आईने लोकच व्हावा म्हणून किती केले नवस. इकडून तिकडून देव सुद्धा तिच्या नवसाला पावला. इकडून तिकडून देव सुद्धा तिच्या नवसाला पावला आणि तुझ्यासारखा लेक तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची. लहानपणी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरायची. तुझ्या पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरायची. तू भूक लागल्यावर जोर जोरात रडायचा. तू भूक लागल्यावर जोर जोरात रडायचा आणि आईचं दूध संपल्यावर लेका रक्त सुद्धा वळायचा. आईचं दूध संपल्यावर लेका रक्त सुद्धा वळायचा. त्या रक्ताची तरी ठेव जाण. त्या रक्ताची तरी ठेव जाण. सुंदर अशा मायेचा, सुंदर अशा मायेचा, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान, करू नको अपमान. आता फक्त एक काम कर. आता फक्त एक काम कर. त्या दारातल्या आईला घरात तेवढं आण. तू गोडधोड खा. तू गोडधोड खा पण शी भाकर तरी त्या मायला वाढ. शी भाकर तरी त्या मायला वाढ. आणि जर ती भाकर देताना तुझी बायको आली ना दादा, जर ती बायको जर भाकरी देताना तुझी बायको आडवी आली ना दादा, तर सरळ तिला घराबाहेर काढ. सरळ तिला घराबाहेर काढ. बायको घराबाहेर जाणारच नाही मी तुला स्टॅम्पवर लिहून देतो. बायको घराबाहेर जाणारच नाही मी तुला स्टॅम्पवर लिहून देतो. आणि गेली तर जाऊ दे मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. आणि गेली तर जाऊ दे मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाही, तू आंधळा नाही, तू पांगळा नाही. तुझी तुला कळली नाही किंमत, तुझी तुला कळली नाही किंमत. नवरा आई बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जायची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. कुठल्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं, पण दुर्दैवानं तिलाच राहिलं नाही बाईपण. दुर्दैवानं तिलाच राहिलं नाही बाईपण. खरा मर्द असतील, खरा मर्द असतील तर पड आई बापांच्या पाया आणि सांग आई बापांना जगात फक्त तुमच्यासाठी काय पण, जगात फक्त तुमच्यासाठी काय पण. आज हे महत्वाचं आहे मित्रांनो. आई बापांना सांभाळणं हे महत्वाचं आहे. आयुष्यात एक फक्त मित्र कमवा. आपल्या आयुष्यात येणं किती आले किती गेले त्याला माफ नाही. फक्त एक आयुष्यात कृष्णासारखा मित्र कमवा. कारण मला सांगा 100 एक सुद्धा जिवंत राहिला नाही आणि 5 एकाला सुद्धा धक्का लागला नाही. हे कोणामुळे झाला तर एक कृष्णामुळे झाले. त्यामुळे कृष्णासारखा मित्र कमवा. मित्र मिळाला शिवाजी राजांना. ज्यावेळी शत्रू पाठीवरती वार करत होता ना, त्यावेळी त्याचा वार वरच्या वर हवेत उडवणारा मित्र मिळाला संभाजी महाराजांना. सुखात सर्वजणच भागीदार असतात पण मृत्यूमध्ये सुद्धा भागीदारी मिळवणारा ज्यांना ज्यांना असा मित्र मिळालाय ना, त्यांनी राज्य केलंय. त्यामुळे एक तरी मित्र असा कमवा एवढंच सांगतो. आणि व्यसनाच्या नादी लागू नका. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, पूर्वीचे मराठे तलवार घ्यायचे, सकाळी लवकर उठे. पूर्वीचे मराठे सकाळी लवकर उठे, तलवार घेऊन लढायला सुटे. तलवार सुटे पण पिछे न असते. आताचे काही मराठे उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे. लिव्हर फुटेल पण दारू न सुटेल, लिव्हर फुटेल पण दारू न सुटेल. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की व्यसनाच्या नादी लागू नका. आणि महाराजांच्या नियोजनाचा जर आपण अभ्यास केला, महाराजांचा जर आपण अभ्यास केला तर आपण जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. सिद्धी जोहर 65,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलेला होता. त्या सिद्धी जोहरला संकट होतं. अफजल खानापेक्षा चिवट आणि चिकट आणि युद्धनीती तंत्रज्ञानामध्ये तो अत्यंत हुशार होता. त्याचा पराभव महाराजांनी वेळातून सुटून केलाय. महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली आणि दक्षिण दिग्विजय
1674 ला ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी 1676 ला महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली आणि त्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये आपला सयाजीराव गायकवाड नावाचा एक सरदार सर्व काही जिंकत चालला होता. त्यावेळी तिथे एक बेलवाडी नावाचं ठाणं होतं. त्या ठाण्याच्या ठाणेदारीने होता सावित्रीबाई देसाई, अत्यंत हुशार आणि युद्धतंत्रामध्ये पारंगत असलेली ती स्त्री होती. सयाजीराव गायकवाडानं हे आपल्या मराठी सरदारानं त्या ठाण्यावर हल्ला केला आणि ते ठाणं जिंकून घ्यायचा प्रयत्न केला, पण ती बाई अत्यंत चिवट आणि जिद्दीची होती. त्या बाईनं सयाजीराव गायकवाडांचा पराभव केला. तो म्हणाले, हे राजांना काळात काय होईल, हे राजांना काळात तर मला काय म्हणतील राजा. त्यांनी आजूबाजूची सर्व मराठा फौज एकत्र केली आणि पुन्हा त्याने त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला केला. आता मात्र सावित्रीबाई देसाईंना हार पत्करायला लागली होती. सावित्रीबाई देसाईंना हार झाली. त्याला विजयाच्या उन्मादात सयाजीराव गायकवाडाने कैद केलं. तिने आपलं तानं बाळ सोबत घेतलं आणि तिला राजांच्या पुढे आणून उभं केलं. ती न काय बोलता तिने आपलं बाळ धरलं आणि राजांच्या पायावर नेऊन ठेवलं आणि म्हणाली, राजा मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, जी काय तुम्हाला शिक्षा द्यायची ना ती मला द्या, पण माझ्या बाळाला तेवढं काय करू नका. राजाने त्या बाळाला उचलून घेतलं, आपल्या मांडीवर घेतलं आणि हाताने दूध पाजलं आणि राजे सांगतायत, हा जो माझ्या मांडीवर बसलाय ना हा माझा भाचा आहे. हा जर माझा भाचा असेल तो तुम्ही आमच्या बहीण झालात, मग कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य जिंकून घेतो, कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या राज्यावर स्वारी करतो. सयाजीराव गायकवाडांना सांगितलं त्यांना यांचं राज्य जोडून द्या. राजांनी शिकवलंय आणि त्या सावित्रीबाई देसाईला एक दुसरं नवं राज्य जोडून दिलं आणि त्या सावित्रीबाई देसाईने 3 दगडी शिल्प कोरले. ते आज कर्नाटकात आहेत. महाराष्ट्र जिवंत असताना त्यांचं केलेलं हे दुसरं जिवंत स्मारक आहे. महाराजांचं पहिलं स्मारक हे आंध्र प्रदेश मध्ये आणि महाराजांचं दुसरं स्मारक हे त्या सावित्रीबाई देसाईंनी करून घेतलंय आणि महाराजांचं तिसरं स्मारक हे आपल्या महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग मध्ये. मला वाटतं महाराजांच्या युद्धनीतीचा, महाराजांच्या युद्धतंत्रांचा अभ्यास करणं ही आजच्या काळाची गरज आहे. महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत जर आपण नियोजन अभ्यासलं, महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा महाराजांनी जे बारीक मायक्रो प्लॅन केलं त्याचा जर आपण अभ्यास केला तर मला तर नाही वाटत आपण कुठे मागे पडू. जो औरंगजेब होता तो स्वतःला आलमगीर समजत होता. औरंगजेब जो बादशाह होता पूर्ण मुघलशाहीचा तो स्वतःला आलमगीर समजत होता आणि तो म्हणत होता आलमगीर म्हणजे काय, संपूर्ण देशाचा संपूर्ण जगाचा मीच राजा आहे. इराणच्या राजाने त्याला पत्र पाठवले, तू स्वतःला आलमगीर समजतो, सर्व देशांचा राजा समजतो, पण तुला त्या छोट्या शिवाजी राजाच्या एका राजानं तुझा दम करून टाकलाय, तुला ते साधं राज्य जिंकता येईना आणि तू म्हणतो की मी संपूर्ण देशाचा राजे. हे कसं काय. यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर औरंगजेब 5 लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलाय. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना तो कधीच स्वराज्यावर चालून आला नाही. का तर सरदार जर हल्ला तर सरदार ज्यावेळी सरदाराचा पराभव होईल त्यावेळी त्याच्यावर रागवायला येतं, सरदाराचा ज्यावेळी पराभव होईल त्याच्यावर चिडायला येतं. पण जर स्वतः शिवाजी महाराजांनी आपलाच पराभव केला तर आपण काय करायचं. यासाठी तो कधीच स्वराज्यावर स्वतःहून शिवाजी महाराज हयातीत असताना चालून आला नाही. त्याला शिवाजी महाराजांची युद्धनीती माहिती होती. पण मला सांगा तो स्वराज्यावर 5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर का चालून आला. कारण त्याला माहितीये आदिलशहाचं राज्य जे विजापूरचं आहे ते आदिलशहाचं आहे. कुतुबशाही ही गोवळकोंड्याची कुतुबशाही कुतुबशहाचे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, निजामाचं राज्य निजामशहाचं आहे. पण हे स्वराज्य कुठल्या राज्याचं नाहीये, हे स्वराज्य इथल्या जनतेचं आहे. आणि ज्याच्या वेळी जनतेचं राज्य असतं, जनतेचं लोकतंत्र असतं, त्यावेळी त्याचा पराभव करणं केवळ अशक्य होतं. त्याच्या वेळी इथली माणसं मरायला आणि मारायला मागं पुढे बघत नाहीत. का तर आपलं स्वराज्य आहे, आपलं स्वतःच राज्य आहे, त्यासाठी मरायला आणि मारायला लोक मागं पुढे बघत नाहीत. म्हणून तो बाकीची सर्व राज्य सोडून स्वराज्यावर चालून आलाय. तर हा जर प्रयोग सर्व राज्यभर झाला तर दिल्लीचं तख्त ही गिळंकृत करायला जास्त वेळ लागणार नाही हे त्याला माहितीये. खरंच त्या युद्ध तंत्राचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. महाराजांचा अभ्यास करून कितीतरी जण मोठे झाले. महाराजांच्या युद्ध तंत्राचा अभ्यास करून दुसरे देश महासत्ता झाले, दुसरे देश जगावर राज्य करतायत. मला वाटलं आपण जर महाराजांच्या शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपण सुद्धा जगावर
खरंच राज्य करू, आपला देश महासत्ता होईल. एकदा जोरदार घोषणा देऊया आणि व्याख्यानाला पूर्ण विराम देतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस्थ राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. जय शिवराय.